मित्रांनो नमस्कार. कैलास बोरकर ऑफिशियल चॅनल विक्टी विथ ॲश मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. 9व्या नंबरचा एक नवीन पॉपअप आलेला आहे, त्यावर आपण विचार करू आणि चर्चा करू मित्रांनो. तर ते पॉपअपचं नावच असं आहे, एव्हरीथिंग ऑन ट्रॅक गेटिंग द बेटर. म्हणजे काय, तर सर्व काही योग्य दिशेने आणि चांगले होत आहे मित्रांनो. विक्टी विथ ॲशच्या सर्व सदस्यांचे, सर्व चॅम्पियन्सचे या नवीन अपडेट्समध्ये आपलं स्वागत आहे. तुम्हाला जर मराठीमध्ये अपडेट्स पाहिजेत असतील, तर या ऑथेंटिक अपडेट्स पाहिजेत असतील जे फक्त पॉपअपवर आधारित राहील, तर त्याच्यासाठी मित्रांनो तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता. आवडलं तर लाईक करा मित्रांनो, सबस्क्राईब करू शकता मित्रांनो, आणि बेल आयकॉनवर हिट करू शकता मित्रांनो. म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला नवीन अपडेट्स येत राहतील. तर आपण आज विक्टी विथ ॲशमध्ये जो नवीन पॉपअप आलेला आहे त्यावर आपण बोलू. त्या अगोदर तुम्हाला मला सांगायचं आहे की तुम्हाला माझ्याच फक्त अपडेट्स की वाट नका पाहू मित्रांनो, किंवा इतरांनी कोणी दिलेल्या अपडेटची वाट नका पाहू. आपण स्वतः ज्यांनी नोंदणी केलेली आहे विक्टी विथ ॲशमध्ये त्या सर्वांनी आपलं लॉग इन करायचं. त्याच्यानंतर तुमची KYC पूर्ण झाली असेल तर तुम्ही विक्टी विथ ॲशमध्ये एंटर होता. त्याच्यामध्ये वरच्यामध्ये तुम्हाला तिथे आज पॉपअपची माहिती दिसेल मित्रांनो. तर आपण आज त्या पॉपअपबद्दल आपण माहिती घेणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला एकूण 6 मुद्दे दिले आहेत मित्रांनो, आणि 6ही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे आपल्या मनामध्ये प्रश्न यायचे. मला जे अनेक लोकांनी मेसेज करून आणि फोन करून विचारले की बा काय अपडेट्स आहेत. मग अनेक आहेत. तुम्हाला आता येणाऱ्या पॉपअपमध्ये तुम्हाला आता कळेलच. व्हिडिओ थोडंसं मोठा होईल मित्रांनो, पण पूर्णपणे ऐका, म्हणजे तुम्हाला तुमचे डाऊट सगळे क्लिअर होतील मित्रांनो. म्हणजे इथे KYC कशी करायची, तुम्हाला जर कोणती अडचणी असेल, तुमची होत नसेल, इनव्हॅलिड दाखवत असेल, ते सगळे प्रश्नांची उत्तर या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो, आणि तेच पॉपअपमध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्ही पहिल्यांदा लॉग इन करा, सर्वात महत्त्वाचं. कारण लॉग इन केल्यानंतर आपल्याला वाटते की कंपनीला वाटते की त्याही सदस्य हा सक्रिय आहे, चॅम्पियन हा सक्रिय आहे. त्याही मुद्द्याचा इथं उल्लेख केलेला आहे मित्रांनो. म्हणून एकूण 6 मुद्दे सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला विषय सांगितला आहे मित्रांनो, तो सिस्टम अपडेट्स, म्हणजे प्रणालीची स्थिती काय आहे. तर सर्व सदस्य जे आहेत ना नोंदणी करत आहेत, पडताळणी करत आहेत. कशाची, तर KYCची. आता काय झालं ना मित्रांनो, काही लोकांना ईमेल व्हेरिफिकेशन झालं पण तुमची KYC होत नव्हती. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला मित्रांनो. ज्यांना नोंदणी केलेली आहे त्यांनी काय केलंय की त्यांना KYCचं ऑप्शन आलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टी करत आहेत मित्रांनो, आणि केलेलं आहे, आणि चांगली गोष्ट आहे मित्रांनो. तर ॲशची टीम आणि ॲश सर हे अपेक्षेप्रमाणे नेहमी काम करत आहेत. एवढे वर्ष झाले आपल्यासोबत आहेत ते सगळे. तर ती प्रणाली स्थिर आहे मित्रांनो, म्हणजे एकदम गुडगुडीत, स्केलेबल, आणि जे ॲश सरांच्या डोक्यामध्ये योजना आहे त्या योजनाबद्ध तरीकेनं काम सुरू आहे मित्रांनो. हे सर्वात महत्त्वाचं आहे. कारण कोणताही सिस्टम योग्य चालण्यासाठी तुम्ही स्केलेबल असलं पाहिजे. म्हणजे जर समजा पहिल्यांदा आपण 60 लोक जोडले, नंतर 600 लोक जोडले, नंतर 6000 लोक जुडतील, मग 6 लाख लोक जुडतील, 60,000 लोक जुडतील, जे काही जुडतील मित्रांनो, तर ते हळूहळू त्याची स्केल वाढत जाते मित्रांनो. तर तशाच प्रकारे आपल्या सिस्टमची स्थिती ही मजबूत बनलेली आहे मित्रांनो, आणि मजबूत बनत जात आहे. हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट. दुसरा पॉईंट सांगितला मित्रांनो की एक आता आपल्या विक्टी विथ ॲशमध्ये डिलीट अकाउंटची बटन आलेलं आहे, किंवा कॅन्सल फीचर्स. हे दोन म्हणजे तो एकच होते की बा त्याचं काय महत्त्व आहे. तर सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, तुमचा अकाउंट डिलीट होणार नाही याची काळजी घ्यायची. लक्षात आलं का मित्रांनो, कधीही त्या बटनला टच करायची नाही. इथे काय लिहिलेलं आहे मित्रांनो की कंपनीवर विश्वास न ठेवणारे सदस्य तुम्ही विक्टी विथ ॲशमधून डिलीट होऊ शकता. सरळ सांगितलं मित्रांनो. कोणत्याही सदस्यांनी जर डिलीट अकाउंट केला तर पुन्हा नव्याने विक्टी विथ ॲशमध्ये जुडता येणार नाही. पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन पण करता येणार नाही, पुन्हा नव्यानं KYC पण करता येणार नाही. एकदा खाते रद्द झाले की ते पूर्ववत करता येणार नाही. सरळ सांगितलं मित्रांनो. म्हणून तुम्ही
काही करते वेळी थोडंसं सांभाळून करा मित्रांनो, कारण कंपनी खूप सिरियस झालेली आहे. कारण एक एक आपल्याला स्टेप बाय स्टेप आपल्याला नेत आहे. म्हटलं आपण पहिल्यांदा विषयच काय, पॉपअपचा विषय काय मित्रांनो, ट्रॅकवर आहे मित्रांनो योग्य. आता गाडी ही पटडीच्या खाली उतरणार नाही, आपण डेस्टिनेशनला पोहोचू मित्रांनो. एक लक्षात ठेवायचं, डिलेट अकाउंटच्या बटनला कोणीही हात लावायचं नाही. पण त्याला वाटते की बाबा आता कंपनीवर विश्वास नाही, काय असं चालू आहे फालतूचा, तर मग आपण डिलेट अकाउंट करू शकतो मित्रांनो. पण तुम्ही जर समजा एकदा डिलीट झाले तर तुम्ही पुन्हा त्याच्यामध्ये एंटर होणार नाही, एवढं सत्य मित्रांनो. तिसरा पॉईंट सांगितलाय मित्रांनो, ईमेल आणि KYC रिअल टाइम व्हॅलिडेशन. ज्या लोकांनी विक्टी विथ ॲशमध्ये नोंदणी आता करत आहेत त्यांना लगेच तुम्हाला KYCचा ऑप्शन येत आहे मित्रांनो. जेव्हा स्टार्टिंगला सुरू झाली तर 5-6 तारखेपर्यंत योग्य नोंदणी आणि KYC व्हायची. नंतर काही ग्लिचेस आले, काही प्रॉब्लेम्स झालं, त्याच्यामुळे मग कंपनी लक्षात आलं, तर मग फक्त काही लोकांनी नोंदणीच केली मित्रांनो. मग आता एक 5-6 दिवसापासून आपल्याला तुम्ही रिअल टाइम तुम्ही नोंदणी पण करू शकता, ईमेल पडताळणी करू शकता, लगेच KYC पण करू शकता मित्रांनो. आणि ही प्रक्रिया जी आहे चालू आहे ती म्हणून सुरळीत आणि त्वरित होत आहे मित्रांनो, एक लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला आता थांबण्याची गरज नाही की बा मला हे नोंदणी झाल्यानंतर मला ईमेल येईल का. तुम्ही जर व्हॅलिड ईमेल टाकले, तुम्ही योग्य नोंदणी केले, त्याच्यानंतर तुम्ही योग्य KYC केले, तर तुम्ही विक्टी विथ ॲशमध्ये एंटर होता मित्रांनो. कारण मी काल जवळपास 5 लोकांचे विक्टी विथ ॲशमध्ये ज्यांची पेंडिंग होती ते सुद्धा केलेले आहेत मित्रांनो. त्याच्यामुळे काही करण्याची गरज नाही, लगेच तुमचा ईमेल पडताळणी बाकी सगळ्या गोष्टी होत आहेत मित्रांनो. त्याच्यामध्ये 4था पॉईंट सांगितलाय मित्रांनो, पेंडिंग व्हॅलिडेशन्स. सर्वात महत्वाचा विषय मित्रांनो, प्रलंबित जे काही आहेत, ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांच्यासाठी मित्रांनो. तर ज्या दिवशी तुम्ही नोंदणी केलेली आहे त्या दिवशी तुम्हाला त्या दिवसापासून तर टाइमलाईन दिलेला मित्रांनो, 45 दिवसाच्या आत तुम्हाला KYC पडताळणी, KYC व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. आणि या कालावधीत प्रलंबित राहणाऱ्या सदस्यांचे कायमचे काढून टाकले जाईल, सरळ सांगितलंय मित्रांनो त्या पॉपअपमध्ये. पण याचं कारण काय की आता कंपनीने वेळ दिलाय ना, त्या वेळेमध्ये आपल्याला करायचं आहे मित्रांनो, नाही तर आपला तो पूर्ण काढून जाईल. जर समजा तुमचं 45 दिवसामध्ये नाही झालं तर तुम्हाला तोच डेटा वापरून तुमची KYC होणार नाही. दुसरा डेटा वापरून तुम्ही करू शकता, पण तो तुमचा डेटा वापरून तुमची ईमेल ID किंवा बाकी सगळ्या गोष्टी वापरून तुम्हाला काही करता येणार नाही. म्हणून याची काळजी घ्या मित्रांनो. ज्यांची KYC झालेली नाही त्यांनी लवकरात लवकर 45 दिवसाच्या आत तुम्ही KYC व्हेरिफिकेशन, KYC पडताळणी पूर्णपणे करून घ्या मित्रांनो. त्याच्यानंतर 45 दिवसानंतर ती विंडो 30 दिवसावर येणार आहे मित्रांनो. 45 दिवसामध्ये जर समजा नाही केलंय, कंपनी होऊ शकते त्या कालावधी वाढवू शकते, तर 30 दिवसामध्ये तुम्हाला समायोजित केली जाईल विंडो ती. म्हणून लवकरात लवकर तुम्ही ज्यांनी KYC केलेली नाही त्या सर्वांनी KYC पडताळणी पूर्णपणे करा. हे सर्वात महत्वाचा विषय मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो आपला 5वा महत्वाचा विषय आहे तो लीडरशिप, कम्युनिकेशन आणि प्रायव्हसी. तर काय तर नेतृत्व, संवाद आणि गोपनीयता. याच्यामध्ये पहा मित्रांनो, एक छान सांगितलेलं आहे, एक 4-5 मुद्दे त्याच्यामध्ये सांगितलेले आहे. तर पहिले तर ज्या लोकांनी आपल्या खाली जोडलेले आहेत त्या सर्व सर्कल सोबत, सगळ्या मंडळासोबत, सगळ्या सदस्यांसोबत तुम्ही संपर्कात राहा. दुसरा सांगितलंय मित्रांनो, सर्व सदस्यांना अपडेट ठेवा. जसं आज अपडेट मी देतो आहे तुम्हाला, मराठीमध्ये जर अपडेट पाहिजे असेल तर तुम्हाला या चॅनलवर नक्की मिळेल, अपडेट देतोय. तर अशा प्रकारे काय स्थिती चालू आहे, काय स्थिती आहे कंपनीची, तर तुम्ही ते आपल्या सदस्यांना, आपल्या मंडळांना तुम्ही काय करा, अपडेट ठेवा मित्रांनो. आणि तिसरा पॉईंट सांगितला मित्रांनो त्याच्यामध्ये, ज्यांनी मदतीची आवश्यकता आहे,
ज्यांना मदतीची आवश्यकता आहे त्यांना तुम्ही मार्गदर्शन द्या मित्रांनो. म्हणजे केवायसी होत नाहीये त्यांची, त्याला ईमेल लिंक आली आहे पण त्याला लिंक झालं, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ईमेल नाही येत आहे मित्रांनो, कोणाचा पासवर्ड इनव्हॅलिड दाखवत आहे तर पासवर्ड रिसेट करण्यासाठी या सगळ्या गोष्टीची तुम्हाला त्यांना मार्गदर्शन द्या मित्रांनो. त्याच्यानंतर चौथा पॉईंट सांगितलाय त्याच्यामध्येच मित्रांनो की आपल्या सर्कल सोबत खाजगी आणि थेट संवाद साधा. म्हणजे काय तर पहिलेच सांगितलं, याच्या अगोदर एक व्हिडिओ मी बनवलेला आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये प्रायव्हसी कोड ऑफ कंडक्ट काय असलं पाहिजे तर कोणत्याही विक्ट्री विथ ॲशमधल्या प्लॅटफॉर्ममध्ये कोणतेही स्क्रीनशॉट काढू नका, कोणत्या ग्रुपवर पाठवू नका, इतरांना कधी सांगू नका. तर हे थेट संवाद तुम्ही त्यांच्या पर्सनली व्हॉट्सअप किंवा अदर याच्यामध्ये पाठवू शकता मित्रांनो, किंवा थेट संवाद साधू शकता. म्हणून विक्ट्री विथ ॲश मधील कोणताही मजकूर सार्वजनिकरित्या शेअर बिलकुल करू नका. सर्वात महत्वाचं, कधीच हे नका करू मात्र, कारण कोड ऑफ कंडक्ट ठरवलं जाईल, त्याच्यामुळे तुम्ही ते कोणतेही खाजगीरित्या कोणतेही स्क्रीनशॉट काढून खाजगीत राहा, सार्वजनिकरित्या ठेवू नका. प्रलंबित असणाऱ्या सदस्यांशी संपर्क साधून त्यांची नोंदणी आणि केवायसी करायला सांगा. 5वा पॉईंट आहे मित्रांनो की प्रलंबित जे आहेत, ज्यांनी केवायसी केलेली नाही, जसं आता मी स्वतः नागपूरला माझे काही मित्र होते, ते सदस्य जुळलेले आहेत, त्यांची मी जवळपास 5 जणांची केवायसी पूर्ण केली. तशाच प्रकारे तुम्ही थेट जाऊ शकता. तुम्ही फोनच्या माध्यमातून तुम्ही मार्गदर्शन पण करू शकता मित्रांनो. आणि जे लोक लॉग इन करत नसतील, लॉग इन करू शकत नसतील, तर त्यांच्यासाठी रिसेट पासवर्डचा ऑप्शन असते. तर रिसेट पासवर्ड करून तुम्हाला जो ईमेल आयडी टाकलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही ईमेल व्हेरिफिकेशन करा. ईमेल पडताळणी करून तुम्ही केवायसी व्हेरिफिकेशन करायला त्यांना सांगा मित्रांनो. सर्वात महत्वाचं लक्षात आलं. म्हणजे हा इंडिव्हिज्युअल कोणासाठी नाही मित्रांनो, हा सगळ्यांच्यासाठी आहे. नाही बाबा माझ्या या मंडळामध्ये आहे, जसं आता माझे काल 3 जण होते, ते नागपूरचे लोक होते, ते माझ्या सर्कल खाली जुळलेलेच नाही, पण मी त्यांची करून दिलं मित्रांनो. का बरं केलं की हे सगळे आपण एक परिवार आहोत. विक्ट्री विथ ॲश म्हणजे ॲश सरांचा एक परिवार आहे. या परिवारामध्ये आपण एक आहोत, म्हणून आपण सगळ्यांचं मदत करायचं मित्रांनो. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा पॉईंट म्हणजे 6वा पॉईंट, तो आहे इन्व्हायटर. आमंत्रणाबद्दल काय आहे तुमचं. तर आमंत्रण म्हणजे काय की तिथे लिंक दिलेले आहेत मित्रांनो, 10 एकूण पाठवू शकतो. त्याच्यामध्ये आपण म्हणतो की 10 लोकांना जोडलंच पाहिजे का, हा महत्वाचा. मला अनेक लोकांनी प्रश्न विचारला, मेसेजही केला, फोनही केलेले आहेत, 10 लोकांना जोडलं. तर तुम्हाला ते अपेक्षित नाही, 10 जण जोडले पाहिजे अपेक्षित नाही असं सांगितलेलं आहे कंपनीनं. पण तुमच्या सर्कल खाली जोडलेले लोक आहेत तुमच्याकडे, तर त्यांना जोडण्याचा महत्वाचं काम आपण ते करायचं आहे मित्रांनो. तुम्ही अमर्यादित लिंक पाठवू शकता 10, पण तुमचे फक्त 10च लिंक होतील, पण ते 10 यशस्वी होतील अशा प्रकारचं तुम्ही पहा मित्रांनो. याच्या अगोदर काय झालं मित्रांनो की अनेक लोकांना पाठवलेलं आहे, पण अनेक लोकांच्या लिंक खराब झाल्या, म्हणजे कंपनीला तो एक्स्ट्रा काम वर्क करावं लागलं. म्हणून ते न होता की तुम्ही योग्य 10 लोकांना पहिले पाठवा, त्याच्यानंतर जो कोणी असेल तर त्यांना सांगा की 10 लोकांना तुम्ही जोडा. पण सध्या ते फाउंडर्स जे होते, सदस्य होते, त्यांना जोडण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. तर त्याच्यामध्ये मी 3 पॉईंट काढले की ते 10 करणं गरजेचं आहे का, तर नाही, बिलकुल नाही. कोणालाच तिथे बंधन नाही असं सांगितलेलं आहे. मला नेहमीच प्रश्न विचारतो आणि मी नेहमीच सांगायचो की कोणाला 10 करणं गरजेचं नाही, हे तुमच्या आवडीनिवडीवर डिपेंड करते मित्रांनो. तुमच्यावर जर समजा नाही आपल्याला आपली टीम 10 जणांची असली पाहिजे, तर आपण 10 जणांना जोडू शकतो. नाही जोडलं तर काहीच होणार नाही मित्रांनो. बाकी सगळ्या गोष्टी ज्या कंपनी देईल त्या सर्वच आपल्याला देणार आहेत मित्रांनो, असं काही नाही विषय. आणि तो कोणाला पाठवायचा ते हे आपल्या प्रश्नाचं मित्रांनो, असं काही एवढं विषय नाही. म्हणून लक्षात ठेवा की तुम्ही कोणाला इन्व्हायटर बनवू शकता, तुमच्यावर डिपेंड असते. त्याच्यामध्ये समोरचा विषय तो आहे मित्रांनो की आपण कोणालाही पार्श्वभूमी असणाऱ्या लोकांना आपण करू शकतो का, तर हो करू शकतो आपण, तिथे सांगितलेलं आहे मित्रांनो. पण अजूनपर्यंत हा मुद्दा क्लिअर झालेला नाही की फाउंडर नसतं, जे ऑनपेसिव्ह मध्ये जुळलेले होते त्यांनाच पाठवायचं की दुसऱ्यांना पाठवायचं, तर हे अजूनपर्यंत मला पण नाही कळलेलं आहे मित्रांनो. पण तिथे लिहिलेलं आहे आपण कोणालाही कोणत्याही पार्श्वभूमी असणाऱ्या लोकांना निमंत्रित करू शकतो. अलग लक्षात मित्रांनो, म्हणून करू शकतो आपण अशा प्रकारे सांगितलेलं आहे. म्हणजे जो फाउंडर नाही अशा माध्यमातून. तर आपण दिवसेंदिवस चांगले होतो मित्रांनो, ट्रॅकवर आहोत.
पेशन्स ठेवा मित्रांनो. त्याच्यामुळे काय होईल की कोणतंही जर यश प्राप्त करायचं असेल तर वेळ मागतो तुम्हाला, पैसा नाही मागत मित्रांनो. नक्कीच तो आपला दिवस आहे आणि तो नक्कीच दिवस आपला येईल अशी अपेक्षा बाळगून तुम्हाला हा जर व्हिडिओ मराठीमध्ये व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा मित्रांनो आणि बेल आयकॉनवर हिट करा म्हणजे तुम्हाला मराठीमध्ये अपडेट्स इथे पाहता येतील. धन्यवाद मित्रांनो.